नमस्कार. मी सांगितल्याप्रमाणे 3 विषय घेऊन आज तुमच्या समोर येते आहे. त्यापैकी पहिला विषय, वेळेचे नियोजन स्त्रियांनी करणे खूप गरजेचे आहे. असं म्हणतात ना, गेलेली वेळ पुन्हा पुन्हा कधी येत नाही. एकदा वेळ निघून गेली तर आपण काहीच करू शकत नाही असं म्हणतात आणि त्याला महत्त्व सुद्धा तेवढंच आहे. साधं उदाहरण घ्यायचं असेल, जर ट्रेनचं उदाहरण घ्या. आपण जर ट्रेन 8:15 आहे आणि आपण 8:20 जर तिथे पोहोचलो तर ती ट्रेन निघून गेलेली असते. आपण वेळेत आपल्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. स्त्रियांनी आपलं वेळेचं नियोजन ठेवणे खूप गरजेचं आहे. का? कारण एका स्त्रीवर अख्खं घराचं वेळेचं नियोजन असतं. उदाहरण द्यायचं झालं तर सकाळच्या घाईत जर आपलं वेळेचं नियोजन आदल्या रात्री नसेल तर नवऱ्याचा डब्बा व्यवस्थित वेळेत होणार नाही. नवरा, मुलगा आणि आपण वेळेत ऑफिसला किंवा घरची कामं आपली वेळेत आटपणार नाही आणि त्याने काय होईल की अख्खा दिवस बिघडेल आणि आपली चिडचिड सुद्धा होईल. तर वेळेचं नियोजन करताना नेहमी लक्षात ठेवावं की आपलं दिनचर्येचं जर नियोजन असेल तर आपण प्रत्येकच गोष्टीत आपल्याला तशी सवय लागते. म्हणजे समजा आता मला उद्या सकाळी 7 वाजता घराच्या बाहेर पडायचं आहे, तर आज रात्री माझं सगळं ठरलेलं असायला पाहिजे की उद्या माझं टिफिन काय असेल, माझं जेवणाचं तयारी झालेली असली पाहिजे, माझी भाजी काय असेल, डोक्यात माझा एक आराखडा त्याचा असायला पाहिजे. त्याच्यानंतर माझं ब्रेकफास्ट किंवा स्नॅक्समध्ये काय असायला पाहिजे, मुलाच्या शाळेची तयारी बघून ठेवायला पाहिजे, माझी बॅग बघून ठेवायला पाहिजे, नवरा जर बाहेर जाणार असेल तर त्याचं सगळं बघून ठेवायला पाहिजे. त्यानंतर हे सगळं जर नियोजन आपण व्यवस्थित केलं तर नक्कीच आपल्याला तो दिवस छान पद्धतीने घालवता येतो. आणि वेळेचं नियोजन असेल तर आपण आपल्या प्रत्येक गोष्टींना वेळ देऊ शकतो. जसं जेवण वेळेवर करू शकतो, योगा, मेडिटेशन, एक्सरसाइज याला वेळेत वेळ देऊ शकतो. त्यामुळे आपलं आरोग्य पण व्यवस्थित राहते. होणारी चिडचिड जी असते ती होत नाही. होणारी जी चिडचिड असते ती थांबते आणि आपला दिवस सुरळीत पार पडतो. हे एक झालं. दुसरं, जर आपण दिनचर्येचं नियोजन नेहमी करायला लागलो तर आपल्याकडे होणारे समारंभ म्हणा, कुठलाही समारंभ असो, मग तो साधा महालक्ष्मी गौरी गणपती असो किंवा संक्रांत असो किंवा एखादी किटी पार्टी असो बायकांची, ती सुद्धा आपण व्यवस्थित नियोजनाने पार पडू शकतो. आजकाल अनेक स्त्रिया म्हणतात, थोडंसंही कार्यक्रम असलं ना मॅडम की मला असं दडपण आल्यासारखं होतं, माझ्याच्यानी होईल का, मी हे करू शकेल का, माझ्याच्यानी ते वेळेत पार पडेल का. हे का होतं? कारण आपण त्याचा आराखडा आखला नसतो. आपल्याला त्याची एक रूपरेषा माहीत नसते. जर तो आराखडा आखला आणि वेळेत सगळ्या गोष्टी पार पाडल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो. तो कार्यक्रम, तो समारंभ व्यवस्थितरित्या पार पडतो. तर वेळेचं नियोजन करताना जर नाही केलं तर काय होऊ शकतं ते पहिले जाणून घ्या. जर वेळेचं नियोजन आपण केलं नाही तर आपली चिडचिड होते, त्रागा होतो. त्रागा झाला तर एखाद्या स्त्रीला जर थायरॉइड असेल, हार्मोनल प्रॉब्लेम असेल तर तिचं बीपी वाढू शकतं, त्याच्यानंतर तिचं थायरॉइड वाढू शकतं, हार्मोनल इम्बॅलन्स होतं, तिच्या पाळीवर परिणाम होऊ शकतो. हे शारीरिक बदल सुद्धा आपल्यात होतात आणि मग ती चिडचिड अनाधानाने आपल्या घरातल्या बाकीच्या लोकांवर निघते. जसं की आपला नवरा झाला, आपली सासू सासरे झाले किंवा आपला मुलगा झाला आणि मग ती चिडचिड जेव्हा आपली व्यक्त केली जाते किंवा निघते तेव्हा अख्खं घर डिस्टर्ब होतं आणि सगळेजण म्हणतात आजकाल काय ही नुसती चिडचिडच करते, हिच्याच्यानी होत नाही बुवा, पहिल्यासारखं हिच्याच्यानी होत नाही. पहिल्यासारखं होत नाही. पहिले आपण नियोजन करत होतो, आता आपण नियोजन करत नाही. तर वेळेचं नियोजन म्हणून करणे गरजेचं आहे, कारण जर केलं नाही तर हे सगळे आपल्याला त्रास होतात. आता वेळेचं नियोजन करताना तर तुम्ही म्हणाल की आठवड्याचं नियोजन करायचं की दिवसाचं. पहिले आपण सवय लावायची की दिवसाचं नियोजन करायचं. जेव्हा आपल्याला एका दिवसाचं नियोजन करायची सवय लागेल तेव्हा आपल्याला आठवड्याचं, मग हळूहळू 15 दिवसाचं आणि मग महिन्याचं किंवा मग येणाऱ्या समारंभाचं हे नियोजन करता येईल. तर तुम्ही म्हणाल दिवसाचं कशाला नियोजन करायचंय, मी तर कुठेच जात नाही घराबाहेर, मी जॉब करत नाही, माझा बिझनेस घरात नाही किंवा मी छोटे मोठे बिझनेस करते, मी घरातच असते. तरी ते महत्वाचं आहे, कारण आपण जर ते केलं नाही तर आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. कारण स्त्रीला नेहमी आपण स्वतःला दुय्यम स्थान देतो. मग आपल्या जेवणाच्या वेळा चुकतात, मग नवऱ्याचं मुलाचं सगळं करणं झालं की आपण काय करतो, आपलं महत्वाचं काम करायला घेतो, आपलं खाणं राहून जातं,
आपला ब्रेकफास्ट राहतो, आपलं जेवण राहतं आणि या सगळ्या घटनांमध्ये मग आपली शरीर आपल्याला त्रास द्यायला लागतं. तर वेळेचं नियोजन करताना आता मी तुम्हाला उदाहरणासकट एक दिवसाचं नियोजन सांगते आणि मग एक आठवड्याचं नियोजन सांगते. दिवसाचं नियोजन करताना आदल्या रात्री आपण दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाणार असू तर आपला ड्रेस कोणता आहे, तो प्रेस आहे की नाही, साडी घालणार असेल तर त्याच्या मॅचिंग सगळे ज्वेलरी किंवा ते सगळं आहे की नाही ते आदल्याच रात्री आपण तयार करून ठेवायचं. दुसऱ्या दिवशीसाठी कुठली भाजी आहे ती घरात आहे की नाही, असेल तर ती जर निवडायची असेल, काही अशी निवडण्यासारखी असेल तर ती आदल्या रात्री करून ठेवायची. त्यानंतर मी कसं करते ते सांगते. गॅस ओटा धुतल्यानंतर त्याच्यावर मी दुसऱ्या दिवशी जेव्हा मला 7 वाजता घरातून बाहेर पडायचं असतं तर डाळ तांदूळ कुकरची सुद्धा मी काढून ठेवलेली असते, भाजी सुद्धा काढलेली असते, कुठले गंज, कुठले प्लेट्स, चमचे, वाट्या हे सगळं काढून ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे सकाळी मला कुठेही शोधावं लागत नाही, कुठेही घाई करावं लागत नाही, पटकन मी माझं तयार होऊन माझं स्वयंपाकाला लागू शकते. त्यानंतर मेन्यू सुद्धा माझा प्लॅन झालेला असतो की रात्री मला समजा उद्या ब्रेकफास्टमध्ये पोहे करायचे आहे, उपमा करायचे, त्याच्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी घरी आहेत का ते पाहून ठेवलं जातं. त्यानंतर भाजी कोणती करायची ती पाहिलं जातं, क्वांटिटी किती सगळं करून मी ओट्यावर सगळं अरेंज करून ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे मला स्वयंपाकामध्ये घाई होत नाही आणि मी वेळेत बाहेर पडू शकते, मलाही वेळ देऊ शकते, घरच्यांनाही वेळ देऊ शकते आणि माझा प्रोफेशनल वेळ सांभाळू शकते. हे झालं किचनचं. त्यानंतर आपल्या ऑफिसची बॅग किंवा व्हॉट आपण जिथे जातोय त्याची बॅग व्यवस्थित भरली आहे का आदल्या रात्रीच बघून ठेवणं, त्याचा ड्रेस व्यवस्थित आहे का. त्यानंतर मी मुलाचं दप्तर आदल्या रात्रीच, माझा लहान आहे अगदी मुलगा, त्याच्यामुळे आपण त्याच्याकडनं अपेक्षा नाही करू शकत की तो बघेल, तो भरेल. अगदी 2 ते 3 वर्षाच्या मुलाचं आपल्यालाच करावं लागतं. मोठा झाला की तुम्ही त्याला हळूहळू सवय लावू शकता. त्याचा बॅग भरलाय का, त्याच्या स्कूलचा ड्रेस काढलेला असतो, त्याला लागणारे सॉक्स, आय कार्ड सगळं व्यवस्थित काढून ठेवलेलं असतं. म्हणजे सकाळी त्या गोष्टीसाठी आपली धावपळ होत नाही. हे घेऊ दे, ते घेऊ दे, हे दिसत नाही, ते दिसत नाही, मग आपली चिडचिड त्या बाळावर सुद्धा निघते आणि आपल्याला पण होते. सो तो एक वेळ वाचलेला असतो. त्यानंतर मी अजून एक पुढचं उदाहरण द्यायचं म्हणजे की मी वॉशरूममध्ये माझे कपडे सुद्धा नेऊन ठेवलेले असतात. आंघोळीनंतर मला काय घालायचंय, काय करायचंय, तो एक सुद्धा वेळ वाचतो. सो असं झालं आपण दिवसाचा आराखडा हे करू शकतो. त्यानंतर समजा आता मी बाहेर जाते आणि वापस आल्यानंतर जर मला मेनू प्लॅन नसेल तर मला त्रास होऊ शकतो, मला चिडचिड होऊ शकते. जर माझं ट्रॅव्हलिंग खूप आहे तर मी संध्याकाळी आल्यानंतर काय बनवणार आहे, सकाळचं बनवून गेलं म्हणजे झालं असं नाही, स्त्रियांना अख्ख्या दिवसाचं बघावं लागतं. सो त्याच्यामुळे ते सुद्धा मी डोक्यात प्लॅन केलेलं असतं, त्याची सुद्धा तयारी आदल्या रात्री करून ठेवलेली असते. त्यानंतर जेव्हा अशा काही गोष्टी असते, भाज्या निवडणं, लसूण निवडणं, हे भरपूर प्रमाणात मी आधीच करून ठेवलेलं असतं. ही झाली स्त्रियांची एका दिवसाची नियोजनाची तयारी. दुसरं म्हणजे आठवड्याचं नियोजन. आठवड्याचं नियोजन करताना आपले जे वीकेंड्स असतात म्हणजे शनिवार, रविवार या दिवशी आपल्याला ते प्लॅन करायला पाहिजे. मग कसं करायचं, मग आठवड्याला आपण 8 दिवस एक शक्य असेल तर नाही तर इथे पण लक्षात ठेवलं तरी चालेल. प्रत्येक गोष्ट लिहून काढली पाहिजे असं नाही, हे काय आपलं होमवर्क नाही आहे. पण सोमवारी मी ही भाजी बनणार आहे, तो मंगळवारी ही बनवणार, बुधवारी ही, मग घरात भाज्या त्याप्रमाणे आणल्या जातात, त्या निवडून टिपून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दिल्या जातात रविवारी. त्यानंतर जर कोणी गेस्ट येणार असेल, काही येणार असेल तर त्याचा मेनू आदल्याच वेळेस प्लॅन करायचा, त्याच्या सगळ्या वस्तू पहिलेच आणून ठेवायच्या. कारण तसं जर केलं तर आपली वेळेवरची जी धावपळ असते ती वाचते. हे झालं आठवड्याचं नियोजन, हे झालं दिवसाचं नियोजन. आता तुम्ही म्हणाल आवरासावर एक्स्ट्राचे कामं खूप असतात, तर आवरासावर एक्स्ट्राचे कामं हे आपल्या शरीराला जमेल त्या पद्धतीने करायचे असतात किंवा करवून घ्यायचे असतात. प्रत्येक स्त्रीला नेहमी असं वाटतं की मीच एकटी सगळं काही करू शकते, असं नाही. आपल्याला पण कुठेतरी लिमिटेशन्स असतात, आपल्याला पण कुठेतरी थकवा येतो, म्हणून काही कामं हे करवून घ्यायची सुद्धा असतात. ओके, आपल्या घरात आपल्या अनेक हेल्पर्स असतात, त्यांच्याकडनं आपण ते व्यवस्थितरित्या करून घेणे हे पण एक वेळेच्या नियोजनाचा भाग येतो. म्हणून स्वतःला मी सगळं करू शकेल, मी 16च वर्षाची आहे असं न समजता आपण सगळे गोष्ट डिव्हाइड करायला शिकली पाहिजे. समजा आता मला भाज्या आणून घ्यायच्या तर मी माझ्या नवऱ्याला सांगायला पाहिजे, त्याला लिस्ट करून द्यायला पाहिजे ह्या भाज्या, आणि त्या वेळेत आणल्या गेल्या पाहिजे.
हे उदाहरण झालं. तसंच माझ्या मुलाकडनं जर मला कुठलं काम करून घ्यायचं असेल तर त्याला पहिले समजावून तेवढ्या वेळात ते करून घेता आलं पाहिजे. माझ्याकडे हेल्पर्स असतील तर त्यांच्याकडनं समजा मला एखादं रूम स्वच्छ करायचे तर त्यांच्याकडनं ते त्या दिवशी त्या वेळात करून घेता आलं पाहिजे. हे सुद्धा एक वेळेचं नियोजन आहे. तर हे झालं एक्स्ट्राच्या कामांचं. आता काही मुद्दे सांगते. वेळेचं नियोजन करताना मी जसं पहिले सांगितलं काय काय करता येईल, तर एक आराखडा आखायला पाहिजे वेळेचा. त्यानंतर कार्यक्रम समारंभ असेल तर त्याचा आराखडा, त्याची लिस्ट बनवणे, त्याचं सगळं माहितीपूर्वक नमूद करणे गरजेचं. तिसरं महत्वाचं म्हणजे सगळेच कामं स्वतःवर न ओढवता ते करवून घेणे. त्यानंतर चौथं म्हणजे आपल्याला कितपत शक्य आहे पहिले हे ओळखायने आणि मग त्यानुसार काम करणे. हे झालं वेळेच्या गणिताचे काही आराखडे. आता वेळ सांभाळताना नेहमी लक्षात घ्यायला हवं की आपलं स्वतःच्या शरीरासाठी सुद्धा वेळ द्यायला हवा. आठवड्यातले 5 दिवस तरी आपण व्यायामाला वेळ द्यायला हवा. अनेक रुग्ण मला म्हणतात, मॅडम शक्यच नाही हो, मी सकाळी 6-7 वाजताच घरातनं बाहेर पडते, माझ्याच्याने होत नाही बरं का, मी कधी एक्सरसाइज करू, कधी घरातले कामं करू. जर तुम्ही आदल्या दिवशी जर नियोजन केलेलं असेल, आदल्या दिवशी जर सगळी तयारी केली असेल तर 10 ते 15 मिनिटं तुम्ही शरीराला नक्कीच देऊ शकता. आणि तुम्ही दुसरं म्हणजे वेळेवर जेवण करणे. वेळेवर जेवण केल्याने सुद्धा अनेक आजार दूर होतात. तर वेळेचे नियोजन पाळताना या गोष्टी करणे खूप गरजेचे आहे. आणि कुठलाही समारंभ असो किंवा डेली रुटीन असो, हे वेळेत आपण व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो. वेळ चुकली तर सगळं गणित चुकतं. त्याप्रमाणे जर तुम्ही वेळेचं नियोजन केलं तर तुमचं शरीर हे सुदृढ राहतं. हेच मला तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगायचं होतं. मी आशा करते की वेळेच्या नियोजनाचं गणित तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच प्रकारे सुटलेलं दिसेल. आणि असेच माझ्या व्हिडिओला नक्की बघा. त्यातनं माहिती मिळत असेल, तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. धन्यवाद.